नमस्कार, आपण पाहत आहात टीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात राहणारे टीसीएस मधील 48 वर्षीय कर्मचारी अमित ब्राह्मोणी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये 2 महिला सहकारी विनोद पालीचा नावाचा एक व्यक्तीवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. ब्रह्मो यांचा 19 वर्षीय मुलांनी 9 जून रोजी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तक्रारीनुसार संबंधित महिला सहकारी त्यांच्या वारंवार अपमान करत होत्या. या प्रकल्पात खराब रेटिंग देण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच कौटुंबिक अडचणीच्या काळात रजा मिळण्यासाठीही त्यांना त्रास दिला जात होता. याशिवाय विनोद पालीचा कंपनीकडे त्यांविरोधात दिशाभूल करणारे ईमेल पाठवण्याची प्रक्रिया सुद्धा समोर आली आहे. या सर्व मानसिक त्रासामुळे त्यांनी 2 जून रोजी आत्महत्या केल्याचे सुसाईड नोट मध्ये नमूद केले. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम 108 3 5 अंतर्गत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून 2 महिला आरोपींच्या चौकशीसाठी टीसीएस प्रशासनाला नोटीस बजावण्यात आली आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून पोलीस या प्रकरणात सखोल तपास करत आहे. तर पाहूया पुढे येणाऱ्या वेळेत या प्रकरणात काही अजून पुढे निघून येतं. थांबूया येथेच. पाहत रहा प्रत्येक देशाच्या आणि राज्याच्या घडामोडीसाठी टीसी न्यूज मराठी.